नमस्कार सर. जय भीम. जय भीम. आपला कृपया थोडक्यात परिचय करून द्या. मी सतीश विठ्ठलराव कुलकर्णी. 58 वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्तानं मी वाईला आलो. माझं मूळचं गाव सीमा भागातलं निपाणीजवळचं बेडकीहाळ तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावीच झालं तिथं, आणि महाविद्यालयीन शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर या ठिकाणी झालं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1968 साली मी वाईला नोकरीच्या निमित्तानं आलो. नोकरीच्या निमित्तानं वाईला आलो. 58 वर्षे वाईमध्ये वास्तव्य आहे. बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊनच मी वाईला आलो. तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल. याचं कारण काय? महाविद्यालयामध्ये असताना, माध्यमिक शाळेमध्ये असताना, प्राथमिक शाळेमध्ये असताना सुद्धा बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी माझ्या वडिलांच्या परिचयाचे होते, आमच्या घरी यायचे. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून दत्ता कट्टी उभे राहिलेले होते. मी त्यावेळेला लहान होतो, प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो, आणि त्यांची खूण हत्तीही होती शेड्यूल कास्ट फेडरेशनची. साहजिकच बाबासाहेबांच्याबद्दल आमच्या घरात अत्यंत प्रेम आणि आपुलकी असल्यामुळं त्या गोष्टीबद्दलचं सुद्धा मला खूप आकर्षण होतं. आणि दत्ता कट्टी यांच्या प्रचारासाठी सुद्धा एक लहान मुलगा म्हणून मी हौसेनं त्यामध्ये सहभागी व्हायचा. इतका की त्या काळामध्ये महिना अशा पद्धतीचे प्रचार आणि मिरवणुका व्हायच्या. मी आपला उत्सुकतेने जायचाच पाठीमाग हात ते दिसला की. एक दिवस त्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्याबद्दल इतकी उत्सुकता वाटली आणि आपुलकी वाटली की एका व्यक्तीने त्यामधल्या मला उचललं आणि हत्तीवर बसवलं. हत्तीवर बसवणं हा फार मोठा जर सन्मान असेल तर तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमासाठी मी करतो. ह्या प्रेमामुळं मला मिळालेला तो सन्मान आहे. आणि तेव्हापासून हे 57ची जरी गोष्ट झालेली असली तरी त्याच्यापूर्वी देखील जेव्हा मी शिकत होतो, शाळेतून आलो, असंख्य मंडळी रडत शाळेला सुट्टी देण्यात आली, कारण सांगितलं नाही. शाळेतून बाहेर आलो, असंख्य दलित समाजातली मंडळी रडत येत होती. त्यातल्या एकाला मी विचारलं, तुम्ही का रडताय? तर त्यातल्या एका व्यक्तीने सांगितलं की आमचा बाबा गेला. माझ्या मनापुढे प्रश्न आला की बाबा गेला. एखाद्याच्या घरात बाबा गेल्यानंतर किंवा वडील गेल्यानंतर 2-4 मुलं त्याची रडतात. म्हणजे एवढा प्रचंड समाज, कोण बाबा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. तो दुःखाचा, जनतेचा, एकंदर त्या वातावरणातला सगळा पाहिल्यानंतर माझ्यावर एक मोठा असा ठसा उमटला. एखाद्या व्यक्तीसाठी असे असंख्य लोक, हजारो लोक रडतात. हा महापुरुष काय असेल समजत नव्हतं त्यावेळेला. तथापि ज्या वेळेला बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी तिकडे होते, बाबासाहेब दौऱ्यावर यायचे, त्यावेळेला त्याच्यापूर्वीच म्हणजे लहान असताना मी, म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर हा दुसरा प्रसंग मी सांगितला, त्याच्यापूर्वीच समजत नव्हतं तरी देखील बाबासाहेब येणार आहेत हे माझ्या आईला माहिती होतं. आणि तिच्या मैत्रिणीने सांगितले की वहिनी, बाबासाहेब आज आपल्या गावामध्ये येतात, कधी येतील सांगता येत नाही. निपाणीला आलेले आहेत, आपले लोक गेलेले आहेत आणायला त्यांना, आणि रात्री किती वेळ सांगता येत नाही. ती म्हणाली किती वेळ हो, मी जागीच राहणार आहे, आणि तुम्ही आले की मला हाक मारा. ती रात्रीची वेळ होती खूप. आणि मग आमच्या घरामध्ये मी लहान, सगळ्यात लहान नव्हे पण जागा असलेला लहान. बाकीच्यांना सांगून जायचं तर बाकीचे उठतील आणि मग अडथळा निर्माण होईल म्हणून जागा असलेला फक्त मी. मला तिनं भराभरा घेतलं तिथं. आणि बाबासाहेब जिथं आलेले होते तिथे ते आपल्या मैत्रिणींच्या बरोबर बाबासाहेब झपाझपा येत होते.
तिनं ओळखलं. आपण जर लवकर गेलो नाही तर बाबासाहेब गाडीत बसतील, कारण सभा वगैरे नव्हती. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी फक्त फेरी मारीन आपल्या वस्तीमध्ये, लोकांना भेटेन आणि जाईल. तर आईनं काय केलं, आपलं त्यांचं दर्शन, महिला पायावर पाणी घागरीनं ओतत होत्या बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये. स्वागताची पद्धत आहे सीमा भागातली. तर आईनं फटकन त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला जे होतं ना असं हातात घेतलेलं होतं ते फटकन खाली टाकलं बाबासाहेबांच्या पायावरच. त्याचा अर्थ असा की आता मी तर त्यांच्या पायाशी पडलेलं पुढे जाऊ शकणार नाहीत बाबासाहेब. ती दृष्टी बाबासाहेबांची माझ्यावर पडली. लोक मला विचारतात तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं का, लहान होतो मी उलटं असं म्हणतो, माझं भाग्य असं मी लहान होतो, बाबासाहेबांना मी पाहिले की नाही, सगळं कसं लक्षात राहणार, आठवणार, किंवा तो भाग वेगळा आहे. मग ते मी मात्र एवढं सांगतो की बाबासाहेबांनी मला पाहिलं आणि त्यांचा जो दृष्टिक्षेप होता त्याच्यामुळं जीवन सगळं बदललं, परिवर्तन झालं. एका महापुरुषाच्या केवळ दृष्टिक्षेपामुळे ही माझी पूर्ण भावना आहे. पासून एक क्षण थांबलेलं नाही आहे तुम्हाला सांगतो. माझी आई म्हणायची की पुढच्या काळामध्ये जगामध्ये याच माणसाचं नाव गाजणार आहे. तू ह्या माणसाला समजून घ्या आयुष्यामध्ये, ह्याचा अभ्यास कर. आणि तिचा धागा काय होता तिचं सांगण्याचा, अरे आपण जर कुठं काय फार मोठ्या होत अगदी आपली काय परिस्थिती काय फार हे आहे का, प्रतिकूल परिस्थितीवर मात करायचं असेल तर ह्या माणसाचाच आदर्श आपल्याला ठेवायला पाहिजे. बुद्धीच्या जोरावर माणूस मोठा होतोय. तू सुद्धा बुद्धीच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावरच आपण मोठे व्हायला पाहिजे. हा आदर्श आहे. निर्मळ माणूस, स्वच्छ चारित्र्याचा माणूस, निर्व्यसनी माणूस आणि अत्यंत सुंदर पद्धतीचं, आकर्षक अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व, कपडे हे ते बाबासाहेबांचे. फार मोठा ठसा जगामध्ये पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांचेच लोक नाव घेतील. तू ह्या व्यक्तीचा जन्मभर अभ्यास कर. उगाचच थोडा बदल आयुष्यामध्ये किंवा दुसरीकडे असं वळण्याचं काम करू नकोस. मी तुला सांगते बाबासाहेबांचं जेव्हापासून तुम्हाला सांगतोय सतत 70 वर्ष बाबासाहेबांच्या सहवासामध्ये. माझ्या वडिलांचे जवळचे हे होते खासदार दत्ता कट्टी निवडून आले ते. त्यांनी त्या काळामध्ये 1957 बाबासाहेब गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी काय केले या नावाचं पुस्तक लिहिलं आणि आमच्या वडिलांना दिलं. कारण ते आमचे जवळचे संबंध होते, ते शेजारच्याच गावचे खासदार दत्ता कट्टी. माझ्या वडिलांनी मला हात मारलो. माझे वडील डॉक्टर होते दवाखान्यात घरा शेजारीच. अरे बघ रे, दत्ता कट्टीने कुठलं पुस्तक पाठवलंय. बघतोय तर काय बाबासाहेबांच्या होते पुस्तक. हा ओढलो गेलो. ती अर्पण पत्रिका त्याचं केलेलं वर्णन आणि संपूर्ण बाबासाहेबांच्या प्रेमातच पडलो आम्ही. पण त्या काळात तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या पुस्तकं मिळायची नाहीत, फार भूक भागायची नाही. आणि कुठून आणणार, काय करणार. मग ग्रंथालयामध्ये ग्रामपंचायतीचं जाणं, त्या ग्रंथपालाला मदत करणं. त्याला कन्नड भाषाच येत होती, मराठी तोडकमोडकं येत होतं, दोन्ही भाषेतलं ती कामं तो करत होता. मग त्याला मदत करण्यासाठी मी त्याला तिथं जायचो. आणि माझा स्वार्थ काय, त्याला सगळं लिहून मदत करण्यानंतर तो म्हणायचा किती मदत करतोयस रे. अहो मदत वगैरे काही नाही म्हटलं, मी सांगेल तेवढं एकच काम करत चला तुम्ही. काय सांगतो तू सांगशील ते करू. मग मी यादी द्यायचो बाबासाहेबांच्यावर कुठली प्रसिद्ध झाली त्यावेळेला, ती तो ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयाला खरेदी करायचा. आणि त्यामुळं एकंदर तो व्यासंग वाढला. एकंदर माध्यमिक शाळेमध्ये देखील बाबासाहेबांच्याबद्दलचं आकर्षण आहेच, होतंच. महाविद्यालयीन जीवनामध्ये तर प्रचंड अशा पद्धतीचं वातावरण मिळालं मला. त्याचं कारण मी वसतिगृहात राहिलो, देवचंद कॉलेजच्या वसतिगृहात राहिलो. आणि वसतिगृहाचा एक फायदा की सर्व जाती जमातीचे विद्यार्थी वसतिगृहामध्ये असतात. आणि माझ्यासोबत बोलण्याचा, भाषणं करण्याचा जवळचा आहे, सगळ्यांशी बोल. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला जेवण वगैरे झालं, मेस म्हणून झालं की सगळे विद्यार्थी दलित वर्गातले निऱ्या खेड्यावाटले आपल्या ह्याच्यात यायचे माझ्या रूमवर आणि निऱ्या प्रश्न विचारायचे बाबासाहेबांच्यावर. त्याचे उत्तर मी द्यायचो. काही मार्मिक प्रश्न असायचे, त्यांनी अभ्यासाला लावलं. त्याच काळात तुम्हाला सांगतो कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाडच्या, आता तुमच्याशी बोलताना हा नावासंदर्भ, एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली. डॉक्टर
A.M. राजशेखरय्या यांना PhD, विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजशेखरय्यावर बाबासाहेब आंबेडकरांची ह्या विषयावर PhD कर्नाटक युनिव्हर्सिटी त्या काळातील. मग कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असतात ना, प्राध्यापकांना प्रश्न वगैरे विचारायचे असतात, हे ते असं एक फिशपॉन्ड किंवा मजेशीर अशा पद्धतीचं गॅदरिंगला असतं ना. तेव्हा एका दलित विद्यार्थ्यानं मला सुचवलं, तू मुद्दामच विचार म्हणाले, सगळे बसलेले असतात, आणि तो प्रश्न विचार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर PhD मिळवलेले कोणी आहेत का आत्तापर्यंत? हां, मग त्यांना काय सांगता आलं नाही की नाही आहे, कल्पना होण्याने केले. मग एक मुलगा म्हणाला, सतीश तू उठ. हां, आणि मी उठून सांगितलं, सर म्हटलं कर्नाटक विद्यापीठामध्ये A.M. राजशेखरय्या आहे, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्यावर PhD मिळवलेली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उच्चार व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातनं हे सगळं काम मी करत होतो. नंतरच्या कालखंडामध्ये त्यांच्या विविध पैलूंच्यावर मी लेखन केलं, अनेक भाषणं केली, वहीला आलो, आणि मग अनेक साहित्यिक वगैरे मला भेटले. अलीकडच्या 50 वर्षामध्ये अनेक विचारवंत इथे येऊन गेले, आणि मुख्य विषय हाच की बाबासाहेब आंबेडकरांची विषयाच्या संदर्भात विविध पैलू. याच्यामुळं काय मिळालं असं जर तुम्ही म्हणाल ना, आयुष्यात सार काय, अरे बाबासाहेबांच्या मुळं आणि बाबासाहेबांच्यावर मी प्रेम करतो. किती प्रचंड व्यक्ती, किती प्रचंड समाज आपल्याला जवळ आला. ह्या समाजाच्या जवळ आपण गेलो, व्यक्तींच्या ओळखी झाल्या नसत्या. इतके मोठे मोठे सर्व क्षेत्रात नामांकित लोक आहेत, काही कमतरता नाही त्याच्यात. अरे मग हजारो वर्ष ही ज्ञानापासून वंचित झालेला हा समाज, ही माणसं आज बाबासाहेबांच्या केवळ 70-80 वर्षाच्या परिवर्तनामध्ये इतके उच्च पदावर ज्ञान मिळवत असतील. हजारो वर्ष ह्यांना जर ज्ञान मिळालं असतं, ह्यांना ज्ञानाची बंदी नसती, तर आपल्या देशामध्ये प्रचंड अशा पद्धतीचे बुद्धिमान माणसांची फौज तयार झाली असती, देश कुठल्या कुठे गेला असता. तेव्हा हे बाबासाहेबांचे जे उपकार आहेत समाजावर, देशावर, की इतके विद्वान सर्व क्षेत्रामध्ये मंडळी तयार केली, आणि देशाच्या हितासाठी, देशाच्या प्रगतीसाठी सगळी मंडळी काम करतात, हा विचार बाबासाहेबांनी दिला. आणि त्यामुळे त्यांच्या प्रेमात पडलो, आणि मिळेल तिथून बाबासाहेबांच्या बद्दलची, निळ्या पैलूंच्या बद्दलची पुस्तकं, त्यांचे विचार. सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक परिस्थितीसुद्धा तेवढंच असायचं. त्यामुळे तुम्हाला सांगतो की मी रस्त्यामध्ये एखाद्याकडे पुस्तक दिसलं बाबासाहेबांच्याबद्दल, आणि ते विकत घेण्याची तरी ऐपत नसायची, त्यामुळं रस्त्यात उभं राहून ते पुस्तक मी वाचायचो, हे करायचं, आणि कागदावर त्यातला महत्त्वाचा भाग असेल ते टिपून काढायचो. किती पुस्तक आहेत आता आपल्याकडे? आता जवळजवळ 10,000 आहेत पुस्तकं. 10,000 पुस्तकं आहेत. सगळी इथे आहेत आपल्याकडे? आहेत, इकडं आहेत, तिथं आहेत, तिकडं आहेत, त्याकडे इथं आहेत, सगळीकडे. मुख्य प्रश्न काय की बाबासाहेबांमुळं आपण आहोत. आणि आता स्वतःचं लेखन काय? जवळजवळ 2,000हून जास्त लेख निळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशपातळीवरच्या दैनिकामध्ये, विशेषांकामध्ये, दिवाळी अंकांच्यामध्ये, स्मरणिकेमध्ये बाबासाहेबांच्यावर असंख्य लेख लिहिलेले आहेत, निळ्या पैलूंच्यावर. असा एकही पैलू. आणि त्याहीपेक्षा ज्या विषयाच्या संदर्भात लोकांनी लिहिलेलं आहे, आता ह्या विषयावर ह्या ग्रंथ आहे म्हटल्यानंतर सगळी बाबासाहेबांची माहिती आली असा जर समज असेल कुणाचा, तर नाही. तुम्ही माझ्या जीवनाचं सांगताना एवढं मी सांगेन, एखादी व्यक्ती अभ्यास करत असेल बाबासाहेबांची, आणि ती जर म्हणत असेल सगळे बाबासाहेब सांगून झालेले आहेत, सगळे बाबासाहेब मी लिहिलेले आहेत, सगळे बाबासाहेब समजलेले आहेत, मी सगळे वाचलेले आहेत, तर हा दावा मी कधीही कुठल्याही व्यक्तीचा मान्य करणार नाही. 70 वर्षे अखंड वाचत असताना देखील अजून बाबासाहेब माझ्याकडनं पूर्ण वाचून झालेले नाहीत. हे अगदी छोटं आहे.
अगदी समुद्राच्या ह्याच्यातनं गेल्यानंतर अगदी गुडघा राहू दे घोट्याला सुद्धा लागणार आणि एवढंच ज्ञान मिळालेलं आहे मला. इतका प्रचंड हा सागर आहे. त्यामुळं अधिकाधिक काम केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये किंवा लोकांमध्ये कशा पद्धतीनं अंमलात आले पाहिजेत? काय बदल घडला पाहिजे समाजात? आज बाबासाहेबांच्या मुळे जी मोठी मंडळी झालेली आहेत, वाचन ज्यांनी केलेलं आहे, ज्यांना बाबासाहेबांच्या विचारांचं आकलन त्या पातळीवर झालेलं आहे, वैचारिक पातळीवर, त्या लोकांचं कर्तव्य आहे. जिथं जिथं अशिक्षित समाज आहे, अज्ञानी समाज आहे, अज्ञानी म्हणजे त्याला समजत नाही असा अर्थ नाही, त्यानं वाचलेलं नाही किंवा त्याला पर्यंत ज्ञान मिळालं नाही, बाबासाहेबांवर प्रचंड श्रद्धा आहे, त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी काम केले, आपण कुणामुळं आहोत, त्यांच्यामुळंच आहोत याची जाणीव करून दिली पाहिजे. तुम्हाला सांगतो की अगदी प्रत्येक व्यक्ती उत्सुक आहे, आसुसलेला आहे बाबासाहेब समजून घेण्यासाठी. बाबासाहेबांचा भक्त आंबेडकरी समाज आज सगळ्यांच्यावर तो प्रेम करतो की बाबासाहेब तुम्ही आम्हाला समजावून घ्या. समाज हा एकनिष्ठ आहेच, फक्त त्याला तुम्ही तिथंपर्यंत तुम्ही पोहोचून त्याला सांगितलं पाहिजे. ही अपेक्षा आहे माझी आपापल्या परीनं. मग अशी कार्यकर्त्यांची फौज तयार झाली पाहिजे असं वाटतं. कार्यकर्त्यांची म्हणजे प्रत्येकाला ज्याला ज्याला तो जे तयार आहे ना, अगदी फौज किंवा वैयक्तिक तुझ्याकडे आहे ना, तू तिथं जा, तो एकटा कर, चालतं. वैयक्तिक प्रत्येकानं आपापली जबाबदारी घेऊन काम केलं ना तरी साध्य होतं. हां, पुन्हा त्याच्यामध्ये शक्ती खर्च करणं, एकत्र करणं यापेक्षा तुला शक्य आहे ना. मुख्य गोष्ट, तुला जर आंबेडकर जयंतीचं निमंत्रण असेल, महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला तुला बोलवलेलं असेल, तर तुझं जाणं हे कर्तव्य आहे. पुढचा भाग तुम्हाला सांगतोय, तुम्ही मोठे झालेले आहात, आज काही कमतरता नाही आहे ज्यांच्याजवळ, त्यांच्यासाठी मला सांगणं आहे. समाज आसुसलेल्या बाबासाहेब समजून घेणं, मानधनाची अपेक्षा न करता स्वतःच्या खर्चानं तुम्ही गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय सांगितलं? 1/20 भाग समाजासाठी खर्च करा. माझी अपेक्षा आहे 1/20 काय तुमच्या ह्याच्यातला निंबा जरी तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रसारासाठी तुमच्या उत्पन्नातला खर्च करा ना. जवळ काही बाबासाहेबांच्यामुळं सगळं मिळालेलं आहे ना, त्याच्यावर ही जबाबदारी आहे. तुम्हाला सांगतोय तुमच्या तुम्ही दिलेला हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. खरं लोकांनी आपण स्वतःहून पुढं आलं पाहिजे आणि ही चळवळ किंवा हे विचार पुढं नेण्यासाठी आलं पाहिजे. तुमच्या अभ्यासाला खरंच सलाम सर. आणि धन्यवाद. मुख्य एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब दलित समाजामध्ये जन्माला आले म्हणून ते फक्त दलितांचे आहेत हा समज काढून टाका. कोण कुठे जन्म कुणाच्या हातात नाही. कर्णानं म्हटलं होतं ना, दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तो पौरुषम. जन्म कुठं घ्यावा हे माझ्या हातात नव्हतं, पण पुरुषार्थ गाजवावा हे माझ्या हातात होतं. बाबासाहेबांचा जन्म दलित समाजात जरी झाला तरी सर्वांच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलं. तसा जर विचार केला ना, सगळं शेवटच्या क्षणापर्यंत जे काम करत होते ना बाबासाहेब, बुद्धांचे धम्म, भारताचे संविधान, तब्येत बरी नसताना हो विश्रांती घेतली का? का नाही विश्रांती घेतली? मी जर हे केलं नाही तर कोणी करणार नाही. माझा समाज चाचपडत राहील. बाबासाहेबांचा संदेश दुसरा कोणता महत्त्वाचा होता? हा समतेचा गाडा मी इथंपर्यंत आणलेला आहे. शेवटच्या क्षणातलं ते भाषण करत होते दिल्लीला, आपले अनुयायी बसले होते आणि ते शेवटचा संदेश त्यांचा बाबासाहेबांचा हा होता. हा समतेचा गाडा, विचारांचा गाडा, ज्ञानाचा गाडा, जे काही सगळे प्रगतीचा गाडा मी इथंपर्यंत आणून ठेवलेला आहे. डोळ्यातनं पाणी आलं. तुमच्याकडनं माझी अपेक्षा हीच आहे म्हणाली, हा प्रगतीचा गाडा, समतेचा गाडा तुम्ही पुढं न्या, सशक्त करा. पुढं बाबासाहेब असं म्हणाले, हा गाडा जर तुम्हाला पुढं नेता आला नाही तरी देखील चालेल, परंतु हा कोणत्याही पद्धतीनं मागं येता कामा नये. हे वाक्य अत्यंत गांभीर्याने घेण्याची आज गरज आहे. समतेचा गाडा, ज्ञानाचा गाडा, प्रगतीचा गाडा आज आपलं तो मागे येता कामा नये. काम करण्याची इच्छा नसेल करू नका, कोणत्याही पद्धतीनं मागं खेचू नका, स्वार्थ विरहित अशा पद्धतीनं करा काम. कारण बाबासाहेबांचा विचारच देशाला तारणार आहे, बाबासाहेबांचा विचार जगाला तारणार आहे. तुम्हाला सांगतो, नुसतं देशापुरती नाही, समाजापुरती नाही राहिलेली ती. काल परवाच म्हणजे अनेक ठिकाणचे येतात. आता त्यांनासुद्धा मी शब्द दिला आहे की जे लोक येतील त्यांनाही कल्पना देईल. वैशाली थोरातांनी